तर हाय नमस्कार. तर आले बघा आताशी येऊन अजून बसायचंय. म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवावा. तर संध्याकाळच्या 10 वाजल्यात. गाडी लय लेट होती ही हुडकायला. तर तुम्हाला बघायचंय का नाही वस्तू का आहे का नाही तर त्याच्या आधी बघून घ्या. ताईनं गळ्यातलं मस्त असं दिलेलं मी घातलेलं आहे. कारण ते गळ्यातलं तुटून पडलं म्हणून हे घातलं होतं सकाळी. तर मी कुठं गेलते काय गेलते तर आपल्यासाठी गिफ्ट आलेलं आहे. बानूसाठी गिफ्ट आलं आहे. तर कशासाठी गेलती तुम्हाला गिफ्ट बघण्याची लय उत्सुकता झाली असली तर त्याच्या आधी पटापटा पटापटा लाईक करून घ्या आणि तसं शेअर पण करा. तर बघू शकता हो का टन हे आपल्याला पार्सल आलेलं आहे. मस्त असं केवढा बॉक्स आहे. याला हुडकायला एवढा टायमिंग गेला की अरे बापरे काय सांगायचं तुम्हाला. शिटीत काय गवतंय का आपल्याला माहिती नसते ना. आणि खेड्यापाड्यात माहिती होतं या आणि शिटीत माहिती होत नाही. तर मग आता ही मी काय आता ओपन नाही करणार, उद्या करणार आहे. कारण आता 10 वाजल्यात आणि बरोबर काय कोणत्या ट्रेनने आली जे 7ला लागायची होती ती हुकली आणि बहिणीपासून यायलाच मला 6:45 झालत्या. मग आता तिथं बहिणीला एवढंच नाही तर त्या ताईंना आपल्याला 3000 रुपये पाठवलेलं. माझ्यासाठी 1000 रुपये आणि शीतलला द्यायला 2000. तर मग तिथल्या तिथं लगेच तिला फोनपे केलं मी. मग तिला सांगितलं की त्या ताईंना काय पाठवलंय ह्याच्या आधी तिला खायला किंवा काय गोळ्या औषधं काय जे तुझे जरुरी आहे त्या गोष्टी आण म्हणलं. तर तिनं पण मस्त ताईंना आशीर्वाद दिला. रडत होती. बघ किती लांबनं आपली माया केली. मी तर त्यांना बोलले नाही, त्यांना बघितलं नाही, तरी पण त्यांनी किती जाण राखली. मग आता हो का तिच्यासाठी पाठवलेलं मग मी देऊन टाकलं तिला लगेच. तिथल्या तिथं काढलं पैसे काय नाही तर कुठनं मी लगेच मी फोनपे तिला केलं. म्हणजे तिच्या भावाच्या मोबाईलवर फोनपे करून टाकलं. तिचं नाही फोनपे, मग तिच्या भावाच्या मोबाईलवर केलं. मग त्याला मी म्हणलं तिला देऊन टाक म्हणला. बरोबर देतो म्हणला काढून पैसे. मग आता ते आणल तर तिनं भरपूर ताईंसाठी आशीर्वाद दिला. तर तिथंच उशीर झाला मला. मग तिथनं येऊस तर रिक्षाचं भाडं आणि ही मरणाचे गावाकडले असे दिसल्यावर रदाळी फेदाळी माणसं की पैसे लुटायचं काम आहे शिटीत, आहे की नाही. तर भरपूर याला पण खर्च झाला आणायला हुडकायला पण हुडकलं शेवटी पण गवलं. ह्या गादीसाठी बानूसाठी त्या ताईनं किती प्रयत्न केला, किती लाखा मोलाची गादी. पण ताईंला वाटायचं माझ्यापर्यंत पोचावा. मस्त रिक्वेस्ट. आणि एवढंच नाही तर ती कुरेलवाला ज्या ऑफिसचा नंबर घ्यायचा ती मरणाचा ताईंला बोलला फडाफडा. म्हणजे त्यांनी आपल्यासाठी एवढं गिफ्ट पाठवायचं, बानूसाठी एवढी काळजी करतात. आणि लोक असे आहेत की गद्दार पैशासाठी बोलून घ्यावं लागते फुकटचं. तर जाऊ द्या, बोलण्याने काय फरक पडत नाही. तर खूप खूप थँक्यू ताई, धन्यवाद. देव तुमचं इतकं कल्याण करण की आपल्याला ताईंना आजपर्यंत किती गिफ्ट पाठवलं हे तुम्हाला मला सांगायची गरज लागत नाही. आणि जे पण पाठवलं मी तुम्हाला सांगितलं आहे. जे पण ताईंना पैसे पाठवले ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मस्त असं गिफ्ट पाठवलं बघू शकता. मी आता नाही खोलणार कारण 10 वाजून गेले. त्या सगळी झोपले ती. आणि इथला भैया आलता, त्याला म्हणलं ये बाबा. मग तो आला. मग आली मी त्याच्या संग. आणि नागरकोयना बरोबर गवली 8 8:30ची. मग याला तरी पण ती 2 जाग्याला पडली. मग बरोबर इथं जेऊरमध्ये 9 वाजता आली. मग 9 वाजून 6 मिनिटांनी उतरली. मग लगेच भैयाला फोन केला की 15 मिनिटात भैया आला. येऊस तर करूस तर 10 वाजले. म्हणजे बरोबर आत्ता 10 वाजून 2 मिनटं झाल्यात. तर त्या ताईंचं जेवढं बोलावा तेवढं कौतुक कमीच आहे. आणि जेवढा आशीर्वाद द्यावा तेवढं पण कमीच आहे. आणि मनातनं आशीर्वाद तोंडाने बोलण्यापेक्षा का नाही तर मनातला आशीर्वाद कायमच लागत असते. तर त्या ताईंनं किती प्रयत्न केला.
आणि मी तिथं म्हणजे त्यामुळेच उशीर झाला की त्या ताई पैसे पाठवायच्या मस्त मी पाठवलं असतं, पण तिला बोलून तिला मी म्हणलं होतं सांगितलेलं की थोडंसं बोलती का हेड्यामध्ये, पण त्या परिस्थिती नाही म्हणून मी तिला जास्त रिक्वेस्ट केली नाही. म्हणली नको माझे इकडले बघत्यात परत म्हणतीन की नाही का लागले लगेच हेड्यामध्ये बहीण घ्यायला बोलायला लागले असं तसं, म्हणून मी तिला काय घेतलं पण नाही आणि बनवलं पण नाही. आणि तिथं दवाखान्यात हे पण नाही, कारण जागोजागी सिटी कॅमेरा असतात, त्यामुळं मी काय बनवलं नाही तिथं हेड्यावर. तुम्हाला चांगलं माहिती आहे की मला माणसात बनवाय पण आवडत नाही आणि अशा गोष्टी तर बिलकुलच बनवाय आवडत नाही. पण पनवेलच्या ताई तुम्हाला तिनं भरपूर आशीर्वाद दिला, कारण तुमचं एवढं कौतुक केलं तिनं, मला आनंद वाटला आणि तिला पण आनंद वाटला. तर आले मी. त्या ताई म्हणत होत्या अरे बापरे लय उशीर झाला असं तसं, त्या ताईंचे फोन आपल्याला चालूच होते. आणि मस्त हुडकायला उशीर लागला, कारण रिक्षातच हुडकत होतो ना बसून, रिक्षावाल्याला पत्ता दाखवलेला, मग त्यामुळे जास्त उशीर लागला बघा. रिक्षावाल्यांना सुद्धा माहीत नव्हतं की नेमकं कुठं काय आहे. तर चला मी आले आता, थोडंसं खाते काहीतरी आणि झोपते, कारण लय असं ताटल्यासारखं झालं आहे. आणि ही गिफ्ट तुम्हाला तर बघायचं असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, आणि हे तुम्हाला परवा दिवशीच्या हेड्यामध्ये बघायला भेटेल. तर चला बाय.